अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातले भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केलेली आहे आणि यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी 47,200 रुपये याप्रमाणे एकूण 18,88,000 रुपयांचं शुल्क देखील भरलंय। महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली। दरम्यान सुजय विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केल्यानं आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। श्रीगोंद्यातील 10, पारनेरमधल्या 10, अहमदनगरमधल्या 5 मतदान केंद्रांमधली व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी त्यांनी केलेली आहे। या व्यतिरिक्त शेवगाव पाथर्डीमधील 5, कर्जत जामखेडमधील 5 आणि राहुरीमधील 5 अशा एकूण 40 केंद्रांवरच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बद्दल त्यांनी आता मतदान मोजणीची मागणी केलेली आहे। सुजय विखे यांना पराभव मान्य नाही, त्यांनी पराभव स्वीकारावा असा टोला निलेश लंके यांनी लगावलेला आहे। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत शंका उपस्थित करत एक प्रकारे केंद्रीय यंत्रणांवरच विखेंनी आक्षेप घेतल्याचंही ते म्हणाले। त्या उमेदवारांनी जे आक्षेप घेतलेला चुकीचा आहे आणि कारण तसं त्यांची एक राजकीय परंपरा आहे त्या कुटुंबाची। त्यांच्या आजोबा ज्यावेळेस यशवंतराव गडाख साहेबांच्या विरोधात पराभूत झाले त्यावेळेस सुद्धा असं निवडणूक आयोगाकडे जाऊन TN शेषन साहेबांकडे जाऊन त्यावेळेस त्यांनी आक्षेप नोंदवला होता। हे करण्यापेक्षा तुम्ही सरळ पराभव मान्य करायचं शिका। एक राज्यामध्ये असो किंवा देशामध्ये असे आरोप झालेले सरकारमधला जर एखादा उमेदवार पराभूत होतो तो आरोप करतो याचा अर्थ त्याचा आक्षेप सरकारवर पण आहे। म्हणजे ते म्हणतात ना घरचाच आहेर, तसं आहे। याचा अर्थ तुम्ही आज तुमच्या केंद्रीय सरकारलाच तुम्ही आक्षेप घेतलाय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।